पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मे वाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। 4थ्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण काही दिवसापासून विचार करतो आहोत। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यांच्यामध्ये विवेक करून सार असार पद्धतीने सार स्वीकार करणे, असार त्याग करणे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। जगामध्ये दृक काय आहे आणि दृश्य काय आहे याचा विवेक साधारण मनुष्याकडे नसतो। म्हणून भगवान श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी या ग्रंथाद्वारे हा विवेक आपणापर्यंत पोहोचवलेला आहे। आपण या ग्रंथाचा अभ्यास करून हा विवेक करू शकतो आणि नक्की असार काय आहे आणि सार काय आहे याचा निर्णय लावू शकतो। म्हणून आपण हा ग्रंथ अभ्यास करतो आहोत। मागील चिंतनामध्ये आपण 4थ्या क्रमांकामध्ये असलेल्या मनाच्या अनेक वृत्तींचा अभ्यास करत असताना अश्रद्धा असा शब्द पाहिला होता। अश्रद्धा ही जी आहे ही फार वाईट असते, पण सर्वांना वाटतं आमची श्रद्धा आहे। प्रत्येकालाच वाटतं की माझी ज्ञानदेवावर श्रद्धा आहे। जगामध्ये जेवढे आस्तिक लोक आपल्याला माहीत आहेत, म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा ज्यांना आस्तिक म्हणतात, म्हणजे देव मानणारे, अशा प्रत्येकालाच वाटतं की माझ्या देवावर श्रद्धा आहे, माझी अश्रद्धा नाही। म्हणजे तुम्ही जर कोणालाही जर म्हटले की तुम्ही जे करताय हे काही खरं नाही आहे, हे योग्य नाही आहे, तर ते म्हणते आम्ही काय वेडे आहेत का? आम्ही जे करतो ती आमची अश्रद्धा आणि तुम्ही जे करता ती श्रद्धा। प्रत्येक जण हा स्वतःची श्रद्धाच आहे असं समजतो, आपली अश्रद्धा आहे हे काही लक्षात येत नाही। म्हणून अश्रद्धा हा जो शब्द आहे हा शब्द कोणालाही मान्य नाही। म्हणजे मी अश्रद्धावान आहे असं कोणीच म्हणणार नाही। म्हणजे माझी अश्रद्धा आहे श्रीगुरूंवर किंवा एखाद्या देवतेवर माझी अश्रद्धा आहे असं कोणीच म्हणणार नाही। जे सद्गुरूचे शिष्य असतात त्या प्रत्येकाला वाटतं मीच खरा श्रद्धावान आहे, बाकीच्यांची श्रद्धा काही खरी नाही, आपल्याकडे अश्रद्धा नाहीच असं बऱ्याच वेळा वाटतं। परंतु या अश्रद्धेचा शोध घेतला पाहिजे। अश्रद्धा म्हणजे काय? भगवंताच्या विरुद्ध जे काही असेल ती अश्रद्धाच आहे। भगवंत ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे जर आपण नसू तर आपली अश्रद्धाच आहे। तो एक निराळा विषय आहे, श्रद्धा म्हणजे काय, अश्रद्धा म्हणजे काय। परंतु तरी सुद्धा आपण मागील चिंतनांमध्ये त्या श्रद्धा आणि अश्रद्धा या दोन्ही शब्दांचा विचार केलेला आहे। त्यानंतर आजच्या चिंतनामध्ये पुढील शब्द आपण पाहणार आहोत। धृती। कामः संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृती तरे रिद्धीर्भी इत्येवं आदीन भासेतेकदा स्थिः। त्यातील श्रद्धा अश्रद्धा या दोन शब्दांचा आपण अभ्यास केला। त्याआधी संदेह, संकल्प, काम या शब्दांचा आपण अभ्यास केला। आज आपण क्रमाने येणारा त्याच्या पुढचा शब्द म्हणजे धृती याचा विचार करणार आहोत। धृती हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्द, त्याचा मराठीमध्ये अर्थ धैर्य असा होतो। धृती म्हणजे धैर्य, बळ। धृती म्हणजे धैर्य, बळ। आता प्रत्येकाच्या शरीरामध्ये धैर्य असतं म्हणजे बळ असतं का? कशामध्ये बळ असतं? शरीर म्हणजे स्थूल शरीर, स्थूल शरीरामध्ये प्रत्येकाला असं वाटतं बळ आहे, पण एखादा फार मोठा स्थूल शरीराने धिप्पाड मनुष्य सुद्धा आतमध्ये त्याला धैर्य अजिबातच नसते। आणि एखादा एकदम काटकुळा मनुष्य असतो परंतु त्याच्या शरीरामध्ये फार धैर्य असतं, असं होऊ शकतं। म्हणजे स्थूल शरीरावरून धैर्य ठरत नाही। धैर्यवान मनुष्य जो आहे हा स्थूल शरीराने किती बलवान आहे याच्यानुसार ठरणार नाही।
म्हणजे स्थूल शरीराच्या बळावर धैर्य ठरत नाही. धैर्य ही सूक्ष्म शरीराचा एक धर्म आहे, किंवा सूक्ष्म शरीर म्हणजे मनाची ती एक वृत्ती आहे. धैर्य असलं म्हणजे काय होतं आणि धैर्य नसलं म्हणजे काय होतं, धैर्य असावं का नसावं. तर साधारणपणे धैर्य हा शब्द जो आहे तो आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा धैर्य कुठे असलं पाहिजे आणि कुठे नसलं पाहिजे याचाही विचार करायला पाहिजे. धीरता, त्याला काय म्हणतात, धीरता. धैर्य, धीरता, बळ, धृती. तर साधारणपणे आपण व्यवहारामध्ये धैर्यवान आहोत, परमार्थामध्ये सुद्धा तसं धैर्य ठेवावं लागतं. व्यवहारामध्ये धैर्य हा शब्द जो आहे तो जर आपण विविध रीतीने अभ्यास करायला लागलो तर काही लोकांचं तामस कर्मामध्ये धैर्य असतं, म्हणजे तम गुणामध्ये धैर्य असतं, काहींचं रज गुणामध्ये धैर्य असतं आणि काहींचं सत्व गुणामध्ये धैर्य असतं. तमगुणामध्ये म्हणजे किती वाईट केलं तरी त्यांचं धैर्य खचत नाही, वाईटातल्या वाईट गोष्टी केल्या तरी त्यांचं धैर्य खचत नाही, ते धैर्य ठेवूनच असतं. मग त्यांच्या अंगामध्ये सूक्ष्म शरीरामध्ये हे बळ असतं. हे बळ किती असतं, किती वाईट काम करू द्या, म्हणजे अख्ख्या बॉम्बस्फोट घडवून लोकांना किती मेले तरी सुद्धा त्यांचं धैर्य काही ढळत नाही, पुन्हा ते बॉम्बस्फोट करायला तयार होतात. अनेक लोक मारले तरी सुद्धा पुन्हा ते मारायला तयार होतात, धैर्य असतं. जसं जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये अनेक लोक मारले गेले, तर हे सगळं धैर्य असल्याशिवाय होऊ शकत नाही. आता त्या ठिकाणी जे अशा प्रकारे मारणं आहे, म्हणजे बॉम्बस्फोट घडवून मारणं, हे वास्तविक एक निष्पाप किंवा ज्या लोकांचा काही अपराध नाही, वरवर पाहता आपण त्या लोकांना निष्पाप असं म्हणू किंवा अपराध न केलेले म्हणू. असे सामान्य जनतेला बॉम्बस्फोट घडून मारणं यासाठी एक धैर्य पाहिजे अंगामध्ये, कोणाचं इथे काम नाही का. धैर्य काय तुम्हाला म्हटलं कोणी जाऊन बॉम्बस्फोट करा आणि मारा कोणाला, असं शक्य नाही. तर यासाठी एक अंगामध्ये तामसी धैर्य पाहिजे. असे तामसी धैर्यवान लोक काही असतात, काही लोक राजसी धैर्यवान असतात, काही लोक सात्विक धैर्यवान असतात. आपण व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा अनेक गोष्टींमध्ये धैर्य दाखवतो, म्हणजे धीरता दाखवतो. सामान्यपणे जेव्हा आपण व्यवहार करत असतो तेव्हा व्यवहार करताना आपल्याला अनेक अडचणी येतात. अनेक अडचणी आल्यानंतर या अडचणींना तोंड देतो आपण. हे तोंड देणं म्हणजेच धैर्य आहे. म्हणजे आपण जेव्हा संसार करतो तेव्हा संसार करताना अनेक अडचणी येतात. या अडचणी कधी चांगल्या असतात, कधी वाईट असतात. या सगळ्या अडचणींना आपण तोंड देत राहतो. आता अडचणी चांगल्या कशा काय असतील, चांगल्या म्हणजे काही वेळेस अशी परिस्थिती असते की ती चांगली सुद्धा पचत नाही, म्हणून चांगली सुद्धा एक अडचण असते, वाईटही पण अडचणच असते. परंतु शक्यतो अडचण ही वाईटच असते. म्हणून बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा संसार करताना अनेक गोष्टींना सामोरे जातो तेव्हा काही लोक खचून जातात, एका ठराविक वेळेनंतर खचतात, म्हणजे त्यांचं धैर्य संपतं. संसार करणं आणि संसारातल्या अडचणींना तोंड देत राहणं हे राजसी धैर्य आहे, रजगुणातलं धैर्य आहे. आणि साधारणपणे मनुष्य खचत नाही, संसार नेटाने करून शेवटावर नेतो. म्हणजे आपण संपतो पण धैर्य संपत नाही. धैर्यवान मनुष्य संसार पूर्ण करतो. ज्याची धैर्य संपतं तो मध्येच त्याचा संसार टिकत नाही. धैर्य असेल तर संसार टिकतो. संसार टिकवायचा तर धैर्य पाहिजे. ज्याच्यात धैर्य नाही त्याला संसार टिकवता येत नाही. म्हणजे बायकोनी किती शिव्या घातल्या तरी सुद्धा अंगात काय पाहिजे, धैर्य पाहिजे. नवऱ्याने किती लाता घातल्या तरी स्त्रीच्या अंगात काय पाहिजे, धैर्य पाहिजे, तर तो संसार टिकतो. नाही तर तो संसार टिकत नाही. किती गरिबी आली तरी संसार करतच राहायचं, हे काय पाहिजे, त्यासाठी धैर्य पाहिजे. किती हालापेष्टा सहन करावं लागल्या, किती भोगावं लागलं तरी सुद्धा संसार करत राहायचं, हे काय पाहिजे, धैर्य पाहिजे. नातेवाईक वगैरे यांच्या या गोतावळ्यामध्ये कितीही भोगावं लागलं तरी सुद्धा संसार करतच राहायचं, हे काय पाहिजे, धैर्य पाहिजे. साधारण माणसं जी आहे ती सगळी अशी धैर्यवान आहे. म्हणजे रजगुणाचं धैर्य प्रत्येकाकडे आणि जास्तीत जास्त लोकांकडे. तामस धैर्यवाले लोक कमी आहेत, त्यांची संख्या फार कमी आहे. तामस धैर्यवाले जास्त नाही, राजसी धैर्यवाले जास्त लोक आहेत. जेवढे संसार टिकले हे रजगुणामध्ये असलेल्या धैर्यामुळे टिकलेले आहेत. आणि ज्यांचं रजगुणामध्ये धैर्य नसतं त्यांचा संसार मोडतो. म्हणजे काही काही वेळेस असं होतं की पैसे, म्हणजे एखादी मुलगी लग्न करते आणि तिला रजगुणामध्ये पैसा मिळत नाही, म्हणजे नवऱ्याकडून पैसे मिळत नाही किंवा सासू सासऱ्यांचा त्रास होतो
किंवा अशा काहीतरी अनेक कारणांमुळे ती संसार काय करते, सोडून देते, किंवा तो मुलगा संसार सोडून देतो. याला कारण काय? ते रजगुण म्हणजे संसार चालवण्यासाठी जो रजगुण लागतो तो त्यांच्याकडे नसतो, आणि म्हणून त्यांना तो संसार पेलवत नाही, आणि म्हणून तो संसार मोडतो. संसार मोडण्याच्या जेवढ्या घटना आहेत, या घटनेमध्ये जास्तीत जास्त रजगुणाची कमतरता आहे. तामसी माणसाचा, तमगुणाचं धैर्य ज्याच्याकडे आहे त्याचा सुद्धा संसार काय होतो, त्याचा सुद्धा संसार मोडतो. तमगुणाचा मनुष्य रजगुणाचा संसार नाही करू शकत, त्याचा संसार म्हणजे काय घरं नसतं. म्हणून एखादा नक्षलवादी मनुष्य असेल तर त्याला संसार असतो का सांगा? का नसतो? नक्षलवादी पुरुषाला संसार असेल काय? त्याला संसार नसतो. का नसतो? कारण त्याच्याकडे रजगुणाचं धैर्य नसून तमगुणाचं धैर्य आहे. संसारावर त्यांनी काय केलेले असते, तिलांजली सोडलेली असते. का? तमगुणाचं धैर्य जोपासण्यासाठी. म्हणजे तमगुणाचं धैर्य त्यांच्या अंगामध्ये प्रबळ असल्यामुळे रजगुणाचं धैर्य त्यांच्यात नसतं, म्हणून त्यांचा संसार मोडतो, संसार टिकत नाही. पण ही तमगुणाची लोक आधी सांगितल्याप्रमाणे कमी प्रमाणात आहे. म्हणजे तमधैर्यवान हे कमी लोक आहेत, फार कमी, त्यांची संख्या फार कमी. म्हणजे तुम्ही जर विचार केला जगामध्ये, जर असं सगळं कॅल्क्युलेशन केलं, तसे तमगुणवान, तमधैर्य असलेले लोक काय आहेत, फार कमी आहे. म्हणून छोटे छोटे तुरुंग सुद्धा त्यांना पुरेसे होतात. किती तुरुंग असतील जास्तीत जास्त अख्ख्या भारतामध्ये? तुरुंग फार कमी आहेत, पण त्यांचं एवढंही धैर्य असतं. म्हणजे त्यांना जे तमगुणाचे असतात त्यांच्याकडे तमधैर्य असतं. त्यांना माहित असतं की जर आपण हे धैर्य दाखवलं तर आपल्याला कुठे जायला लागेल, जेलमध्ये जायला लागेल. तरी सुद्धा ते धैर्य दाखवतात आणि जेलमध्ये कधी ना कधी जातात. 1 दिवस जाऊ, नाही तर 100 दिवस जाऊ, किंवा आयुष्यभर जावं. काही काहींचं धैर्य ते एवढं असतं की फाशी झाली तरी चालेल, पण ते तमगुणाचे बॉम्बस्फोट घडवतातच, नाही का? म्हणजे तमधैर्य बऱ्याच वेळा माहित असतं की राजा हा आपला कडेलोट करीन. राजाला जर कळलं तर राजा कडेलोट करील किंवा आपल्याला फाशी देईल हे माहीत असून सुद्धा तमधैर्यवान पुरुष काय करतं, तमधैर्य दाखवतोच. पण यांची संख्या फार कमी आहे. रजधैर्यवानांची संख्या फार जास्त आहे. संसार करणं हे रजधैर्यवान माणसाचं लक्षण आहे. तुम्हाला संसार जमला काय? लोक म्हणतात संसार केला आम्ही अख्खा पूर्ण, मग रजधैर्यवान आहे ते सगळे. त्यामुळे अशा प्रकारचा हा रजधैर्यवान मनुष्य, तुम्ही याच्यात बसलेले सगळे तमधैर्यवान कोणी दिसत नाहीये, असले तरी माहित नाहीये. आपल्याकडे तमधैर्य नाही असं नाही, प्रत्येकाकडे तमधैर्य, रजधैर्य आणि सत्वधैर्य आहे. परंतु आपल्याकडे तमधैर्य नसल्यासारखे, कमी आहे, कमी अधिक आहे प्रत्येकाकडे. पण रजधैर्य मात्र आपल्याकडे फार पक्का आहे. जन्माला आले की मुलीला वाटतंच की आपण संसार केलाच पाहिजे. हे कसलं धैर्य आहे? ती घाबरत नाही, अरे आपण संसार नको करायला, कारण अंगामध्ये रजधैर्य उपजतच आहे. नवरा आपल्याला करायचा आहे, मुलं बाळ निर्माण करायचे आहेत आणि संसार करायचा आहे, हे धैर्य जन्मताच मुलीकडे असतं आणि मुलाकडे पण असतं. साधारणपणे सगळीकडे तुम्हाला असंच असतं. म्हणून जन्माला आल्यानंतर कळल्यापासून ती मुलगी फक्त हाच विचार करत असते, मला नवरा कोण मिळेल, माझी मुलं बाळ कशी असेल. म्हणजे नवरा करणे इतकं धैर्य तिच्याकडे आहे, पण पुढेचं पण तिच्याकडे धैर्य असतं. आणि त्या धैर्यात जर कोणी आडकाठी घातली म्हणजे मुलं निर्माण करण्यामध्ये, तर ती संसार करणार नाही, निघून जाईल, दुसरा नवरा बघेल. असं धैर्य संसारामध्ये आहे. हे रजधैर्य जे आहे हे धैर्य संसार करण्यासाठी कारणीभूत आहे. तिसरं जे धैर्य आहे ते सत्वधैर्य आहे. सत्वधैर्यामध्ये काय होतं, ज्ञानाचा विषय. कारण सत्व हा ज्ञानाचा विषय, सत्व हा परमार्थाचा विषय. परमार्थ करण्यासाठी एक धैर्य लागतं. फक्त ज्ञानाचाच विषय असं मी हट्टाने म्हणत नाही, परमार्थ आपण म्हणूया. मग कर्म असो, उपासना असो, योग असो, ज्ञान असो, कुठलाही परमार्थाचा मार्ग अवलंबण्यासाठी अंगामध्ये सत्व धैर्य लागतं. म्हणजे बायको म्हटली की आज काय आळंदीला जायचं नाही, तर हा गपचूप घरात जर बसला तर समजावं याच्यामध्ये कुठलं धैर्य आहे, कुठलं धैर्य आहे, नाही, कुठलं धैर्य नाहीये, सत्व धैर्य नाहीये. कारण बायकोने सांगितलं आळंदीला जायचं नाही, आता काय करणार, सत्व धैर्य कमी पडतं आणि म्हणून हा आळंदीला जाऊ शकत नाही. बरोबर का नाही? बायकोने सांगितलं ज्ञानेश्वरी बंद करा, की हा ज्ञानेश्वरी बंद करतो. का बरं? सत्व धैर्य कमी पडतं. बरं, कोणी सांगायची गरजच पडत नाही, हा स्वतःच जात नाही, कुठलं धैर्य कमी पडतं? बरं, कोणीतरी सांगणं इथं नंतरची गोष्ट आहे. साधारण मनुष्य कधीही परमार्थाच्या गोष्टी करताना तुम्हाला आढळतो काय?
मी जेवढ्या घरात जातो तेव्हा मला कधी असं आढळत नाही की मी गेले लोक म्हणतात महाराज असा प्रश्न आहे या उपनिषदामध्ये किंवा या ग्रंथामध्ये या पुराणामध्ये या ठिकाणी असं लिहिलेलं आहे आणि याचा अर्थ असा होतो, त्याचा अर्थ तसा होतो, आता काय करावं काय कळत नाहीये. असे प्रश्न मी कुठेही गेले तरी मला विचारण्यात कधीच येत नाही. मी महाराज आहे, तुम्हाला माहिती आहे ना. मला असं वाटतं मी महाराज आहे, पण जेव्हा केव्हा मी कोणाच्याही घरी जातो तेव्हा मला कधीच असं प्रश्न कोणीच विचारत नाही. मग मी विचार करतो की एकतर ह्या लोकांना कळलेलंच आहे सगळं, नाहीतर मग यांना काहीच कळत नाहीये नव्हे. हे कुठल्या तरी वेगळ्या धैर्यामध्ये आहेत. परमार्थ करण्यासाठी जे अंगात धैर्य लागतं हे माणसामध्ये दिसत नाही. कारण ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी एक धैर्य पाहिजे, परमार्थामधला कुठलाही मार्ग अवलंबण्यासाठी एक धैर्य पाहिजे. हे धैर्य अंगात नसल्यामुळे अनेकांची हालत होते. हालत म्हणजे आता तुम्ही हालत का म्हणता, मी जर सात्विक धैर्याचा उपासक असेल तर मग मला म्हणावं लागतं की बाकीच्यांची हालत होती, नाही का. तसं राजसी धैर्य ज्याच्याकडे असतं तो म्हणतं काय परमार्थ करून हाताला लागायचं, नाही का. काय बावटासारखे काय लागलेत ज्ञानेश्वरीच्या नादाला, काय बावटासारखे ते वारी करायला लागलेत. हे राजसी धैर्यवाले लोक म्हणतात. तामसी धैर्यवाला तर काय म्हणले सांगू शकत नाही. पण साधारण म्हणजे तुम्ही इथे जरी बसलेले असले, तुम्ही आता सध्या हा सात्विक धैर्य घेऊन बसला इथे. आता तुम्ही का बसले तिथे, तुमच्या अंगात सात्विक धैर्य आलंय म्हणून इथे बसले तुम्ही. चिंतन संपता क्षणी कुठलं धैर्य सुरू होणार आहे, राजसी धैर्य सुरू होईल. आणि मग तुम्ही म्हणाला महाराजाची काही घेणं नाही आपल्याला, ते जाईल कुठे, आपल्याला काय करायचं नाही का. सात्विक धैर्य हे जास्त काळ टिकत नाही साधारणपणे. तामसी धैर्य पण नसतं आणि सात्विक पण धैर्य नसतं. सात्विक धैर्य जे आहे हे परमार्थ करायला होतं. अंगामध्ये सात्विक धैर्य जर असेल तर परमार्थ करतो मनुष्य. मग तो विचार करत नाही आई काय म्हणते बाप काय म्हणतो याचा तर विचार करत नाही. बाबा कीर्तनाला जायचे किंवा ज्ञानेश्वरी वाचायचे तर त्यांच्या वडिलांना ते पटायचं नाही. ते स्मशानात जाऊन कॉपी करून त्याच्यात बसून वाचायचे. म्हणजे धैर्य असल्यामुळे त्यांनी ते केलं. वडील रायफल घेऊन मागे जरी लागले तरी त्यांना फसवून म्हणा काहीतरी करून ते कीर्तन वगैरे जाऊन ऐकायचे किंवा परमार्थ त्यांचा विषय ते करायचेच. हे काय पाहिजे, सात्विक धैर्य. एखादा जर मुलगा ज्ञानेश्वरी वाचायला लागला किंवा एखादी मुलगी जर ज्ञानेश्वरी वाचायला लागली तर घरातले काय म्हणतील, याचं डोकं गेले, आऊट झालंय, काम काय म्हणतील सगळे, हे काय आत्ता करायचंय का, हे काय वेळ आहे का करण्याची. करणार नाही हा भाग निराळा. साधारण माणसं तुम्हाला काय दिसतात, साधारणपणे सगळे जर माणसांकडे बघितलं कोणाच्याही घरात गेल्यानंतर हा विषय सुरू होत नाही. तिथे गेल्यानंतर वेगळाच विषय नव्हे, चिंतन संपल्यानंतर लगेच वेगळा विषय सुरू होतो आणि चिंतनाच्या आधी सुद्धा वेगळाच विषय असतो. 99% सांगतोय, 1% काहीतरी वेगळं असू शकेल. परंतु परमार्थ करणारे सुद्धा सात्विक धैर्य त्यांचं काही काळापुरतच राहतं, म्हणजे कंटिन्यू राहत नाही. सात्विक धैर्य जे आहे हे धैर्य परमार्थ करणारा लावणं, परमार्थ करायला लावणारं हे धैर्य आहे. पण हे धैर्य जे आहे ते प्रत्येकाच्या अंगात नसतं. ज्याप्रमाणे तामसी धैर्य कमी लोकांच्या अंगात आहे तसं सात्विक धैर्य सुद्धा कमी लोकांच्या अंगात. राजसी धैर्य मात्र जास्तीत जास्त लोकांच्या अंगात आहे. आपण कुठले धैर्य घेऊन राहतो हे आपल्याला कळलं पाहिजे. आपलं धैर्य कुठलं वाढलं पाहिजे हेही कळलं पाहिजे, नाही का. आपला वीरपणा कशामध्ये आला पाहिजे हेही कळलं पाहिजे. आपला वीरपणा कशामध्ये पाहिजे, संसारामध्ये आपण वीर आहोत असं जर आपण सिद्ध केलं तर संसारातले सगळे लोक वा 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 म्हणतील. संसारातले लोक काय म्हणतील, वा काय माणूस आहे, काही नव्हतं त्याच्याकडे, बंगला बांधला, गाडी घेतली, बायको मुलं, काही नव्हतं त्याच्याकडे, काय जबरदस्त माणूस आहे, नाही का. संसारामध्ये तुम्ही धैर्य दाखवा. तुम्हाला तुमचा उदो करायला अनेक लोक, आणि आपल्याला आवडतंच आपल्याला कोणी उदो केलं तर, नाही का. स्तुती कोणाला आवडत नाही. तुम्ही जर म्हटलं की महाराज वा काय सांगता तुम्ही, महाराजाला फुगून जातो का नाही महाराज. स्तुती कोणाला आवडत नाही. तसं संसारामध्ये आपण जेव्हा हे सगळं, आणि हे सगळे उलट बरोबर येतात आपलं धैर्य टिकवायला. जास्तीत जास्त लोक रजधैर्याचे असल्यामुळे हे धैर्य टिकवून ठेवण्यासाठी सहजच उपयोगाला येतात. तुम्ही लग्न काढा कोणाचं, बघा मदतीला किती येतात. आणि तुम्ही सप्ताह बांधा, नाही का, सप्ताह ठेवा तुम्ही तुमच्या दारात, बघा किती लोक मदतीला येतात. आणि त्या सप्ताहामध्ये सुद्धा फक्त तुम्ही
प्रवचन किंवा एकदम कुठेही मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवू नका, फक्त एकदम ज्ञानाचाच विषय ठेवा. बघा किती लोक येतात मग, नाही का. मनोरंजन केलं म्हणजे जरा मनोरंजन माहिती ना, सप्त्यात मनोरंजन कसं असं तुम्हाला माहिती आहे. वेगवेगळे महाराज आणायचे. मनोरंजन म्हणजे काय, वेगवेगळे चेहरे दिसले की बरं वाटतं. त्यातल्या त्यात आजकाल नवीन पद्धत आहे, बायांनाच वर बसवतात व्यासपीठावर. पण कीर्तन करायला स्त्रिया असले की अजून ऐकणाऱ्यांना बरं वाटतं. त्याच्यामधले अजून वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला सांगत नाही. संसारामध्ये जेव्हा आपण काहीतरी करायला लागतो तेव्हा तुम्हाला कोणी अडवतं काय? महाराजाचं तसं नाही, नाही का. मग लोकांना हे अडचण येते. काय होते, लोकांना अडचण येते फार मोठी. म्हणजे सात्विक धैर्य जपायला जावं तर रजधैर्यवान सगळे लोक आडवे येतात. घरामध्ये आपल्या जर विचार केला तर किती रजधैर्यवान आहेत आणि किती सत्व धैर्यवान आहेत याचा फक्त विचार करावा लागतो आपल्याला. कारण आपल्या तम धैर्यवानांचा प्रश्न नाहीये, म्हणजे आपल्या अदृष्टामुळे किंवा आपलं चांगलं आहे नशीब असं धरा, नाही का. नशीब चांगलं आहे म्हणून आपल्याकडे तम धैर्यवानाची गरज नाहीये. आपल्याकडे कोणी ज्याच्या घरात तम धैर्यवान कोणी असेल त्याचं फार कठीण, त्याला काही सांगू शकत नाही. तशा लोकांचं तर फार वाईट. म्हणजे एखाद्या स्त्रीचा मुलगा खून करणारा निघाला, गुंड निघाला, त्यांचं फार वाईटच. निघू शकत नाही असं नाही, निघू शकतो. पण कमीत कमी आपली परिस्थिती तशी नाही. आपल्याकडे दोनच परिस्थिती, एक तर रज नाही तर सत्व. नालायक मुलगा निघण्याची शक्यता कमी असते, असतात पण कमी. हळूहळू रजगुणाकडे धावतात ते, नाही का. नालायक पोरं असतात पण पोरं नालायक निघतात, असतात. काही कळत नाहीत, काही कळतात, पण हळूहळू ते रजगुणात टिकतात, रजगुणात येतात ते. आणि आपल्याला बरं वाटतं मग रजगुणात आला की. म्हणून एकमेकाच्या संसाराला आपण पोषक आहोत की नाही, का नाहीये. एकमेकाचा संसार पोषक आहोत आपण. उलट कोणाचे दहावा असला, कोणाची मैत असली, कोणाचं लग्न असलं, कोणाचा वाढदिवस असला, अशा प्रकारचे कोणाचे कार्यक्रम आपल्याला सांगावं लागतं का जाऊ नको. आमंत्रण नाही दिलं तरी लोक जातात. तुम्ही म्हणा असं कसं, आम्हाला चालवायचंय, संसार करायचा, गणगोताला आम्हाला सांभाळावं लागतंय, तुमचं काय, तुम्हाला काय नाही. मग मी तेच सांगतोय ना, चालतंय तुमचं ते. कशा कुठल्या धैर्याने चालतंय तुमचं ते. अहो महाराज काय म्हणतील याचा विचार कोण करतंय, नाही का. पहिली गोष्ट महाराजाला कळूच द्यायचं नाही. आणि महाराजाला कळलं तरी जाऊ दे, काय होतंय बघू. रजधैर्य अंगामध्ये. संसार आपण करतो याच्या मागे कारण आहे रजधैर्य. आपली अडचण फक्त रजधैर्य आणि सत्वधैर्य या दोघांचीच आहे. म्हणून हा विषय तुम्हाला मी सविस्तर सांगतो. तमधैर्याचा आपल्याला जास्त विचार करायचा नाहीये. संसार करण्यासाठी रजधैर्य पाहिजे. आणि ज्याचा संसार शेवटावर गेला त्याचं रजधैर्य मानायला पाहिजे त्याला, नाही का. संसार तुम्ही शेवटावर नेला की समजायचं तुम्ही रजधैर्यवान ठरले, नाही का नाही ठरले. हे रजधैर्य आपलं मोडेल काय, मोडावं का नाही मोडावं रजधैर्य, तुम्हाला काय वाटतंय. तमधैर्याचा प्रश्न नाहीये. रजधैर्य मोडावं का नाही मोडावं. साधारणपणे तुम्ही किती मोठा महाराज बघितला आणि किती मोठ्या महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं महाराज माझं घरदार बायका पोरं हे सगळं नीटनेटकं चालावं की नाही चालावं, काय म्हणतील महाराज. अरे बाबा ह्यासाठी तर तू देवाला शरण जातोस ना. देवाला तू शरण का जावं. घरदार बायका पोरं, बँक बॅलन्स, मुलं लेकरं हे सगळं नीटनेटकं चालण्यासाठी तर परमार्थ आहे. परमार्थाची गरज काय. घरदार प्रपंच नीटनेटका चालावा म्हणून महाराजांची गरज आहे असे 99% लोक सांगतील किंवा 99% महाराज तुम्हाला हेच ऐकवतील. आणि तुम्हाला मग त्यामुळे वाटतील हे महाराजच खरे आहेत. जे संसार मोडायला येतील ते महाराज खरे आहेत काय. असं म्हणजे जमेल का. काय तुम्हाला काय वाटतंय. तुमचा संसार जर चालवणारे लोक असतील तर जास्त तुम्हाला बरं वाटतं का तुमचा संसार मोडणारे लोक असतील तर बरं वाटतं. संसार कसा मोडता नाही येणार याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत राहतो. आपण सगळे तेच करतोय हे लक्षात घ्या. आपण सगळे हे करतोय की संसार कसा मोडला नाही पाहिजे, संसाराला कसंही आग लागली नाही पाहिजे, नाही का. म्हणजे संसारातून आपल्याला बाजूला निघायचं नाहीये. आपल्या संसारातून बाजूला निघायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हा सांगते वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. आपण नुसतं पाठ करून बरं वाटतं, म्हणायला बरं वाटतं, पण आचरणात यायला लागले की वाईट वाटतंय. कारण आपलं रजधैर्य अधिक आहे, सत्वधैर्य कमी आहे. तुम्ही असो मी असो, जेव्हा संसार तुटण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपली काय स्थिती होते. संसार मोडण्याचा प्रश्न येतो. आता आई नाही, आता बाप नाही, आता बायको नाही, आता नवरा नाही, आता मुलं बाळ नाही, असली तरी नाही,
असून नाही, नसून नाही तर प्रश्न येत नाही. नसताना नाही त्याच्यात काही नवल नाही. बायको मेली तर आता नसलेली बायको आहे ती, पण असलेली मेली कशी? असून बायको जर मेली आणि धैर्य अंगात राहिलं तर सात्विक धैर्य आहे, पण कळवळा राहिला तर रज धैर्य आहे. संसार मोडावा का नाही मोडावा, काय करावं, काय करायला पाहिजे नक्की, तो तुमचा प्रश्न आहे. आपला मी फक्त सहज एक मुद्दा मांडतोय तुमच्या पुढे. आता काही लोक म्हणतील महाराजांचा संसार मोडायला येतात, पुढच्या शुक्रवारपासून यांचं बंद करा उद्योग. आम्हाला काही फरक पडत नाही. मी तर म्हणतो बंदच करा. तुम्ही म्हणायच्या आधी मीच सांगत असतो बंद करा बाबा, कशाला विनाकारण चालू ठेवा, नाही का. संसार म्हणजे काय, संसाराचा अर्थ काय होतो, संसाराचा अर्थ, संसार म्हणजे काय, जन्म मरणाचा संसार हे फार लांबची गोष्ट आहे. हा संसार चालू ठेवला की तो चालूच राहतो, त्यात काही नवल नाही. पण काही काही लोक मग काय करतात, सात्विक धैर्य दाखवतात, राजसी धैर्य दोन्ही दाखवतात. दोन्ही मध्ये काय करतात, दोन्ही दाखवतात, हे पण दाखवतात ते पण दाखवतात. त्यांची तर फारच खरी परीक्षा आहे की नक्की खरं कुठलं आहे. काय होतं, खरं कुठलं आहे मग, कारण हे पण दाखवतो ते पण दाखवतो, म्हणजे खरं कुठलं आहे मला सांगा. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सात्विक धैर्यवान आहेत का राजसी धैर्यवान आहे? दोन्ही पण. मग आता दोन्ही पण असणाऱ्यांची फार मोठी परीक्षा आहे. परीक्षा केव्हा आहे मला सांगा. तुम्ही सात्विक धैर्यवान या वर्गाला आपण म्हणतो परमार्थ करणार आहे, आणि राजसी धैर्यवानला म्हणतो संसार करणार आहे. तुम्ही काय करा, आठवड्याचे 7 दिवस आहेत, या 7 दिवसामध्ये एका दिवसाला 24 तास आहेत, 24 तास गुणिले 7 एवढे तास झाले. त्यातले तुम्ही झोपण्याचे तास सोडून द्या, उरले फक्त जागे असल्याचे तास. जागे असण्यामध्ये किती तास तुम्ही परमार्थ करता याचं गणित मांडा, आणि किती तास तुम्ही संसार करता याचं गणित मांडा. आता स्थूल रूपाने सांगतोय, तसंच सूक्ष्म रूपाने पण मांडा. म्हणजे तुमचं सूक्ष्म शरीर किती तास परमार्थ करतंय, म्हणजे तुमच्या आतमध्ये जे विचार चालू आहेत ते किती तास परमार्थाचे आहेत, आणि किती तास घरदार बायका पोरं प्रपंच अमके तमके पैसे अन्न धन मान असा प्रचंड मोठा हा संसार, याचा विचार किती तास आहे, असं गणित मांडा, तुमचं तुम्हीच मांडा. आणि मग तुम्ही बघा टॅली करून की नक्की कुठलं धैर्य जास्त आहे आपलं. हे परीक्षा करणं काय सोपं आहे, महाराजांनाच काही त्याचे पेपर छापावा असं काही नाही गरजेचं. तुमची तुम्हीच परीक्षा करू शकता कुठलं धैर्य आपल्याकडे जास्त आहे. आणि धैर्य असल्याशिवाय कुठलंच कार्य होत नाही, हे पक्क लक्षात घ्या. धैर्य असेल तर तेच कार्य होतं. कुठलंही कार्य करण्यासाठी धैर्य पाहिजे. साधारणपणे माणसं ही रजधैर्यवान असल्यामुळे एकमेकाला रजधैर्यामध्ये टिकवून ठेवतात. काय रजधैर्यामध्ये टिकून ठेवतात. एखादा तमधैर्याकडे जायला लागलं तर सगळे मिळून त्याला समजावून सांगतात, बाबा रे असं करू नको, वाईट येते, चांगलं नाहीये. एखादा तमधैर्याकडे जायला लागलं तर काय करतात, सगळे समजावून सांगतात, अरे बाबा कोणाचा खून करणं चांगलं नाही, चोरी करणं चांगलं नाही, मारामारी करणं चांगलं नाही. आता मी काय तुम्हाला ते चांगलं नाही म्हणत आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की तुम्ही आम्हाला त्याच्या विरुद्ध सांगायला लागले की काय. मी फक्त 3 धैर्याचा अभ्यास सांगतोय. मी कुठल्याही धैर्य तुम्ही पाळा किंवा पाळू नका हा विषय नाही सांगत आहे, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण साधारणपणे काय होतं, रजधैर्यवान जास्त संख्या आहे म्हणून काय होतं, तमधैर्याकडे कोणी जायला लागलं की आपोआप काय होतं, सगळे समजावून सांगतात त्याला. बरं एकाने नाही ऐकलं, आई बापाचं नाही ऐकलं तर बहीण भाऊ सांगतात, त्यांचं नाही ऐकलं तर अजून 2-4 नातेवाईकांना जवळच्या बोलून घेतात, त्यांना सांगायचं त्याला समजावून सांगा. अजून नाही ऐकलं तर अजून काही मित्र परिवार, अजून लांबचे नातेवाईक, अजून असं करत करत शेवटी नाहीच ऐकलं तर पोलिसांकरवी ऐकवतात. हे की नाही, होतं का नाही. म्हणजे तमधैर्याकडे त्याला जाऊ देत नाही. आता मला सांगा, जसं रजधैर्यवान जास्तीत जास्त असलेली संख्या, हे लोक जर तमधैर्याकडे लोकांना जाऊ देत नाही आपल्यातल्याला, तर ते सत्वधैर्याकडे जाऊ देतील काय. प्रत्येकाला एक आपला वर्ग असावा असं वाटतं ना. जसं आम्ही ब्राह्मण आहे, त्यांना वाटतं आम्ही ब्राह्मण आहे, मग त्याच्यात आम्ही देशस्थ आहे, आम्ही कोकणस्थ आहे, वर्ग. एखादा क्षत्रिय, आम्ही क्षत्रिय, आम्ही मराठा आहे, आम्ही माळी आहे, आम्ही कोळी आहे, आम्ही तेली आहे, आणि मग त्यांचे सगळ्यांचे बॅनर असतात नाही का. त्यांचे प्रत्येक जण आपापला एक वर्ग करून बसतो, आणि आपल्या वर्गातला दुसऱ्या वर्गात जाऊ नये असं वाटतं. म्हणजे समजा मराठा समाजाच्या पोराने ब्राह्मण समाजातल्या पोरीची लग्न करायचं ठरवलं, तर हा म्हणतो का हे काय केलं, आपल्या वर्गातला गेला की तिकडे. बरं पोराने केलं तर ठीक आहे, पोरगी म्हटली नाही मी चालले आता ते मांगाच्या मुलाशी लग्न करायला, तर ह्याला ते बाप म्हणतो मिली तरी चालेल. म्हणजे आपल्या वर्ग सुटला नाही पाहिजे. हे जसं व्यवहारात आहे, हे उदाहरण म्हणून सांगतोय.
तसंच जेव्हा रज धैर्यवान असलेल्या जमावातून एखादा सत्व धैर्याकडे जायचा प्रयत्न करेल तर काय होईल? काय होईल? करू देतील काय? प्रत्येक जण उठतील, प्रत्येक जण त्याच्याशी संबंधित असलेले सगळे येतील. हे काय करतोय तू? अरे काय करायला लागला तू? एवढा वेळ ज्ञानेश्वरी वाचायची 2 तास? 2 तास ज्ञानेश्वरी वाचतो का? तुला डोकं आउट झालंय काय? एखादा जर दिवसभर ज्ञानेश्वरीच घेऊन बसला तर म्हणजे डोकं आउट झालं का तुझं? बाबा ज्ञानेश्वर महाराज किती, अरे ते मला माहिती आहे रे बाबा, मला माहिती ज्ञानेश्वर महाराज फार श्रेष्ठ होते, पण तू काय करायला लागलास हे? नाही का? एखाद्या ठरव, तुम्ही प्रयोग करून बघा ना, कुठलंही एखादं सत्व धैर्य वाढवणारं अशी काहीतरी क्रिया करायचा प्रयत्न करा. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगितलं काय? ज्ञानेश्वरी वाचाय. आता ज्ञानेश्वरी वाचलं तर तुमचं कुठलं धैर्य वाढेल मला सांगा? सात्विक धैर्य वाढेल का राजसी वाढेल का तामसी वाढेल? सात्विक धैर्य वाढेल, याच्यामध्ये काहीच नवल नाही. मग तुम्ही प्रयत्न करून बघा. रज धैर्यवान लोक काय करतील बघा. मग तुमच्याशी तम धैर्यवानचा संबंध नाहीये, नाही का? बरोबर? असं मग ते ऐकतील का लोक? ते म्हणतील हे गेलं कामातून. बरं तुमचा त्याला काय, त्यांना काहीच उपयोग नसेल तर ते काय म्हणतील? आता निघायचं तू इथून. तुमचा जर उपयोग नसला तर, आणि तुमचा उपयोग असला तर तुमचं ते कोलमडवण्याचा प्रयत्न करा. एखादा चांगला नोकरदार मनुष्य म्हणजे कर्ता पुरुष, समजा जर नोकरी बिकरी सगळं सोडून दिलं त्याने, त्याच्या सात्विक धैर्यापोटी त्याने नोकरी सोडली, सगळं सोडलं, आणि तो आता रात्रंदिवस परमार्थाचा विषय करू लागला, तर काय करतील बाकी लोक? करू देतील काय? कर्ता पुरुष म्हणला आता मी कमावणार नाही, काय नाही, मला भीक मिळेल तर भिक्षेवर जगेन, तर काय म्हणतील बाकीचे? अरे आमची पोट कोण भरणार? नाही का? आईबाप काय म्हणतील? आमचं पोट कोण भरणार? मग तुला एवढा मोठा केला कशासाठी केला? तुला जो मोठा केला तो कशासाठी केला? बायको म्हणेल तू आमच्याशी लग्न केलं ते कशासाठी केलं? मुलं बाळा म्हणतील आम्हाला तू निर्माण केलं, तू कशासाठी केलंस? गणगोत म्हणतील अरे असं करून नाही चालायचं बाबा. असं करून हे सगळे रज धैर्यवान लोक तुम्हाला सत्व धैर्य जोपासू देणार नाही, निर्माण करूच देणार नाहीत. आणि म्हणून आज आपण परमार्थ खऱ्या रीतीने म्हणजे सत्व धैर्य टिकून ठेवू शकत नाही. का टिकून शकू? अर्थात आपल्याला जर आवड असेल, आपलं धैर्य नाही येते आणि धैर्य वाढवण्याचा प्रयत्न करायचं ठरवलं तरी एवढे बाकीचे जसं कावळ्याने टोचा माराव्यात तसे मारतात टोचा येऊन. मग जीव गडबडून जातो, जीवाची हालत होते, नाही का? एखाद्याने ठरवलं तरी जीवाची हालत होऊन जाते. आता एवढे सगळे लोक जर विरोधात जायला लागले, सगळेच लोक विरोधात जायला लागले तर काय होणार? तुम्ही रज गुणाचा म्हणजे रज धैर्याचा एखादा निर्णय घ्या, एखादं कार्य हातात घ्या, तुम्हाला काही अडचण नाही ना. अडचणी येईल, जेवढी त्या थोड्या मोठ्या अडचणी येतील, पण सगळेजण मदत करायला येतील. तुमच्याच घरातलं लग्नाचं कार्याला किती लोक येतात मला सांगा? 4000, 2000 तर येतील, 1000 तर येतील. तुमच्याच घरात तुम्ही सप्ताह ठेवला मगाशी सांगितल्याप्रमाणे तर किती लोक येतात? किती येतात? 500 येतात का? 500. आणि आले तरी कशी येतात? शिवता शिवत नको अशा प्रकारे येतात. कसे येतात? म्हणजे पायातलं बूट काढायची सुद्धा लाज वाटते त्यांना, असे मी बघितलेत लोक. त्यांना काय वाटते? म्हणजे महाराजांचा आपल्याला स्पर्शही नको, ज्ञानेश्वरीचा स्पर्शही नको, पायातला बूट काढायची लाज वाटते, म्हणजे पायातल्या चपला काढायची लाज वाटते, असे लोक आहेत. आलं लक्षात? रजधैर्य म्हणतात त्याला. काय? रजधैर्य. आणि आपण काय करतोय आता? याच्यातून तुम्हाला सत्व धैर्य मिळणार आहे. मग हे सत्व धैर्य तुम्ही 1 तास दाखवाल, तुम्हाला हे सत्व धैर्य लोक टिकू देतील काय? महाराजांकडे गेल्यानंतर जर सत्व धैर्य वाढत असेल तर जगातली लोक तुम्हाला ते वाढू देतील काय? का नाही देतील? देतील का नाही देतील? देणार नाही. घरामध्ये ही प्रत्येकालाच अडचण आहे. तुम्हाला प्रत्येकाला सत्व धैर्य वाढवताच येणार नाहीये. का वाढवता येणार नाही? तुमचाच प्रबळ निश्चय नाही, तुमचं धैर्य, तुम्हाला धैर्य नाहीये. रज धैर्यवाले तर त्याचा प्रयत्न करणार, त्यांच्या वर्गातून तुम्ही बाजूला जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करणारच. काही काही वेळेस तर ते आपल्याला वाळीतच टाकणार आहे. जसं एखाद्या ब्राह्मणाच्या मुलीने जर एखाद्या मातंग मुलाशी लग्न केलं तर तो ब्राह्मण वर्ग जर कोकणस्थ ब्राह्मण म्हणजे शुद्ध ब्राह्मण असतील, एखादा दशग्रंथी ब्राह्मण असेल, तर ते लोक सगळे काय करतील बरं? वाळीत टाकतील का नाही? बहिष्कार टाकतील का नाही? तसं तुम्ही जर रजगुणाच्या या सगळ्या संसारातल्या लोकांमधून सत्वगुणाचा शुद्ध व्यवहार करायचा ठरवलाच तर हे लोक काय करतील? तुम्हाला वाळीत टाकतील का नाही? का नाही टाकायची? आणि आपल्याला वाळीत टाकलं तरी बेहतर असं धैर्य आपल्याकडे आहे काय? तसं असलं तर ते सत्व धैर्य आहे.
सात्विक धैर्य काय आहे? अख्ख्या जगाने वाळीत टाकलं तरी चालेल, अख्ख्या जगाने वाळीत टाकलं तरी चालेल, पण हेच करणार, म्हणजे भगवत प्राप्तीच्याच दिशेने जाणार. असं धैर्य अंगात ज्या दिवशी तुम्हाला तयार होईल त्या दिवशी तुम्ही फार मोठी प्रगती केली. संसार मोडला तरी चालेल. मी तुम्हाला आधी सांगितलं, अनेक लोक तुम्हाला संसार मोडून नका यासाठी शिकवणार आहेत, पण माझ्यासारख्या काही थोडक्याच व्यक्ती असतील, नसतीलही, माहित नाही. पण हे तुम्हाला नक्की सांगतो मी की संसार टिकवण्यासाठी आपण परमार्थ करत नाहीये. आणि तुम्ही कितीही टिकवण्याचा प्रयत्न केला तरी यम तुमचा टिकू देणार नाहीये, हे लक्षात घ्या. तुमचा वैयक्तिक जर संसाराचा विचार केला तर बाकी जगत संसार चालूच राहतो. तुमचा संसार मोडणार नाही, म्हणजे तुमचा स्वतःचा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर यम ज्या दिवशी तुम्हाला घेऊन जाईल तेव्हा तुमचा संसार टिकला का मोडला? यमाने तुम्हाला घेऊन गेला म्हणजे तुमचे बायका पोरं तुमच्या सोबत घेऊन चालले का तुम्ही संसारातले? मग संसार मोडला का टिकला? मग यमाने घेऊन गेल्यानंतर आपला बायका पोरांचा संबंध तोटायच्या ऐवजी आज तुटत असेल तर तुटू द्या, एवढं धैर्य अंगात पाहिजे. पण हे तम धैर्य नको, मी आधीच सांगतो. कारण काही तामसी धैर्यापोटी संसार मोडत असतील तर त्यांचा इथे विषय नाही. सात्विक धैर्यापोटी जर तुमचा संसार मोडत असेल तर मोडला तरी काय हरकत नाही. म्हणजे भगवत प्राप्तीच्या आड आपण करत असलेल्या, आपण या दिशेने चाललेल्याच्या आड जर आपले आईबाप येत असतील तर त्यांचा विचार करू नका. बायका पोरं येत असेल त्यांचा विचार करू नका. गणगोत असतील तर त्यांचा विचार करू नका. तुम्ही असं कसं काय, असं कोण म्हटलं? तुकोबांनी सांगून ठेवलेलं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. हे आपल्याला काय इशारा दिलेला आहे, हे काय वॉर्निंग आहे. आपण फक्त म्हणतो ना ऐकतो, बरं वाटतंय काय. तिथे लिहिलंय माता पिता सोडू शकत नाही, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. ज्ञानेश्वरांनी असं म्हटलंय की तू ज्याचा सोयरा होतोस तो सगळ्या सोयरिकेला मुक्तो, असं ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. काय? तू ज्याचा सोयरा होशील तो सगळ्या सोयरिकीला मुक्तो. तुम्हाला सोयरीक मोडावीच वाटत नाही, मग तुम्हाला जर सोयरीक मोडायचीच नाही तर तो सोयरा कसा होईल? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तू ज्याचा सोयरा झाला त्याची सगळ्या सोयरीक मोडल्या, म्हणजेच सगळ्या सोयरीक जर मोडल्या तर कोण सोयरा होणार आहे? भगवंत हा सोयरा होणार आहे. आपल्याला भगवंत सोयरा करायचं नाहीये, आपल्याला हे असली सोयरे आवडतात, खवडे बांडे. म्हणजे या सोयऱ्यामध्ये आपल्याला मजा वाटते, रज धैर्यवान सोयऱ्यांमध्ये मजा वाटते, नाही का? आणि राजा असला तरी सोडविना राजा देशीचा चौधरी, एवढा मोठा सोयरा असला तरी सुद्धा उपयोग नाही. तुमचा सोयरा इंद्र जरी असला तरी उपयोग नाही, नव्हे ब्रह्मदेव असला तरी उपयोग नाही. ब्रह्मदेव सुद्धा सोयरा नाही आपला. एवढे मोठे सोयरे काय उपयोगाला येत नाहीत. मग ह्या बाकीच्यांचा काय उपयोग, नाही का? खरी परीक्षा केव्हा असते? सत्वधैर्य रजधैर्य या दोघांचा सामना झाला की मग मजा येते. त्याचा सामना व्हावा लागतो, है की नाही? तेव्हा खरी मजा येते. सामना कधी होतो? उदाहरणार्थ रविवारी सकाळी 10 वाजता प्रवचन आणि रविवारी 11 वाजता लग्न. आता करणार काय? सामना ह्या रजधैर्य आणि सत्वधैर्याचा. मी तरी लोकांना सांगून ठेवलंय, बाबांनो काय करा, सामना होऊच देऊ नका. सामना होऊ न देणे हे याच्यावरचं उत्तर नाहीये, पण मला सांगावं लागतं लोकांना की तुम्ही काय करा, लोकांना सांगून ठेवा. हे उत्तर नाहीये त्याचं. सामना झाल्यावर खरं धैर्य कळतं. बरं, तुम्ही जीवनमुक्त नाही की तुम्हाला कसंही वाटेल तसं फिरान, वाटेल तसं मजा करा. तुम्ही असले तर मला प्रश्न नाही, काय माझा काही विषय नाही हा. तुम्ही जीवनमुक्त असले तुमचा विषय तुमच्याकडे, तुम्हाला काही कोणी अडवू शकत नाही. ईश्वराचा अंकुश नाही तुमच्यावर, नाही का? पण धैर्य केव्हा लक्षात येतं? सामना झाला. आपल्यात काय बळ आहे हे कधी शत्रू समोर आला तर लक्षात येईल ना. आपल्याला शत्रू कोण आहे? सत्वधैर्याचा शत्रू कोण? रजधैर्य, तमधैर्य. हे सत्वधैर्याचे शत्रू आहेत. आता तमधैर्याशी आपल्याला तसा प्रसंग येत नाही. आपला प्रश्न कोणाशी येतो? फक्त रजधैर्याशीच प्रश्न येतो. तेवढी हिंमत नाही, कारण रजधैर्यवान 50 लोक समोर उभे असतात. 50 लोक आपल्याला नंतर आपल्याला त्यांचे शब्द कानात घुमायला लागतात की आमच्या लग्नाला आला नाही, आमच्या लग्नाला आला नाही, जास्त शहाणा झाला, जास्त परमार्थ करायला लागला, फार त्याचे गुरु फार शहाणे लागून गेलेत, एकटाच ह्याला गुरु आहे.
असे शब्द याच्याच कानात घुमायला लागतात कोणी न मानता. होतात का नाही असं? तुमचंच सांगतो मी, माझं नाही सांगत. असे घुमायला लागतात शब्द. आणि मग तो म्हणतो आता काय करावा काय करावा. मग आता ज्याचं जे धैर्य जास्त असेल त्याप्रमाणे होतं. रज धैर्य असेल जास्त तर हा गायब होतो. सत्व धैर्य असेल तर हा हाजीर होतो. पण हाजीर झाला तरी म्हणतो जाऊ दे, लग्न संपलं असेल तरी जाऊन जरा भेटूच की. अक्षता पडून गेल्या असल्या तरी काय हरकत नाही, पण जाऊन त्याला भेटू, तोंड दाखवून येऊ. कारण रज धैर्याचं आपल्याला पोसायचंय ना. रज धैर्य पोसावं की नाही पोसावं. म्हणजे भेट घेतली तर रज धैर्य पोसेल, आणि नाही घेतली तर तो म्हणतील आता आला नाही ना, गेल तुझा काय घेणं नाही आपल्याला. तुझ्या पोराच्या लग्नाला येतच नाही मी, तुझ्या पोरीच्या लग्नाला येतच नाही मी, किंवा तुझ्या घरीच येत नाही, असं तो म्हणतो. आणि ती भीती आपल्याला अधिक. अरे काय व्हायचं आपलं. मी तर म्हणतो काय गरज आहे या सगळ्यांची. वर पहिला येणाऱ्या लोकांची काय जास्त गरज आहे का. पण नाही, आपल्याला रजधैर्य वर्ग आहे आपला. तो तुम्ही कुठल्या वर्गात जायचे तुम्ही ठरवा. तमधैर्य तर तुम्ही जाणार नाही हे नक्की. रजधैर्यात राहायचं का सत्वधैर्य वर्गात यायचं. सत्वधैर्यवान मोठा वर्ग आहे, नाही असं नाही. म्हणजे रजधैर्याच्या मानाने कमी आहे. रजधैर्यवान लोकांच्या मानाने सत्वधैर्यवान लोकांचा वर्ग नक्कीच कमी आहे. परंतु नाही असं नाही, नाही असं नाही. मग त्या वर्गात जा ना, काय हरकत आहे. इकडे जसं गोतावळा आहे तसं तिकडचा गोतावळा करा, नाही का. तिथे जाऊन रजधैर्य दाखवू नका, नाही का. नाही तर काही लोक तिथे जाऊनही रजधैर्य दाखवू शकतात. रजधैर्य आपलं सोडून सत्वधैर्य ठेवा. नाहीतर सत्वधैर्य जोपासण्यासाठी सत्वधैर्यवान लोकात गेला आणि सत्वधैर्यवान सगळ्या लोकांना बदलून रजधैर्य तयार केलं, म्हणजे हा श्रेष्ठ ठरला का नाही, नाही का. म्हणजे हा एकटाच होता रजधैर्यवान, आणि तिथे समजा 5 लोक सत्वधैर्यवान होते किंवा त्या मार्गात होते. हा गेला आणि सगळ्यांना रजधैर्यवान करून टाकले. म्हणजे एकच कांदा खराब होता, उरलेल्या सगळ्या कांद्याला एकट्यानेच खराब करून टाकलं. किंवा एकच सडका आंबा होता, अख्ख्या आडीलाच त्यांनी खराब करून टाकलं. असं करू नका. आपण या ठिकाणी जो येतोय हे सत्वधैर्य वाढायला येतोय. इथे येऊन हेवे दावे करू नका एकमेकाचे. हा कसा तो कसा, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं. हळदीत हेच करतात बरेचसे लोक, चिंतनानंतर आधी. आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सत्वधैर्य वाढवायला चाललोय. तिथे जाऊन त्या ठिकाणच्या सगळ्यांचं रजधैर्य वाढावं म्हणून प्रयत्न करू नका. तोंड गप ठेवा. काय बोलले नाही तर काय मरायचे नाहीत कुणी, का मरतील लगेच. बोलले नाही तर मेले लगेच, असं होईल काय. तोंडातून निघालं तर सत्वधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करा, रजधैर्य वाढवू नका, नाही का. म्हणजे चिंतनाला आल्यानंतर कशासाठी या, सत्वधैर्य वाढवण्यासाठी या. हा गोतावळा जो आहे रजधैर्यवानांचा नसावा. कशाचा असावा, कठीण आहे, पण एकमेका सहाय्य करू अवघे धरू स्वतंत्र. एकमेकाला जर सत्वधैर्यवान करत राहिले तर तुम्ही परमार्थ करू शकाल. आणि एकमेकाच्या रजधैर्यामध्ये तुम्ही जर सहाय्यक ठरले तर तुमचा संसार चालेल. संसार चालवायचा का परमार्थ करायचा हा प्रत्येकाचा आपापला विषय. त्याच्यामध्ये माझा काही विषय नाहीये. पण अशा प्रकारचं हे सत्वधैर्य हे काय करतं. या सत्वधैर्याने काय होतं, रजधैर्याने काय होतं, आणि तमधैर्याने काय होतं. तमधैर्य हे नरकाला नेणार आहे. तमधैर्य कुठे नेतं, नरक. अत्यंत हाल्यापेष्टा, अत्यंत दुःख भोगायला कारण म्हणजे तमधैर्य आहे. तमधैर्यवान मनुष्य या जन्मी सुद्धा म्हणजे इहलोकी सुद्धा दुःख भोगतो वेळ गरजेनुसार. त्याचा अधिक पुण्य पूर्वीचं शिल्लक असेल, साठा असेल तर कदाचित तमधैर्यवान पुरुषाला या जन्मी दुःख भोगावं लागत नाही. परंतु जेव्हा केव्हा त्याचा तो साठा संपतो तेव्हा या जन्मी अथवा पुढील अनेक जन्मांमध्ये त्याला इतके दुःख भोगावे लागतात की त्याचा आपण विचार करू शकत नाही. ज्ञानदेवांनी याचं फार सुंदर वर्णन श्री ज्ञानेश्वरीमध्ये करून ठेवलेलं आहे की आसुरी संपत्तीवाले लोकांची काय हालत. त्यामुळे तमधैर्यवान लोकांची अशी गती आहे पुढे. रजधैर्यवान माणसाचं काय होतं, रजधैर्यवान मनुष्य काय असतो की तो कधी शक्यतो तमधैर्यवान होत नाही. तो एक तर रजधैर्यवान राहतो किंवा सत्वधैर्यवानासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून तो एकतर संसारामध्ये म्हणजे पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेतो, वेगवेगळ्या योनीमध्ये प्रवेश करतो. कमी अधिक प्रमाणात त्याला कुत्रा, मांजर, डुक्कर, पशुपशी असे शरीर प्राप्त होतात किंवा मनुष्य देह मिळतो. नाहीतर त्याला उच्च त्याच्या सत्व जेव्हा धैर्य असेल तेवढ्याप्रमाणे त्याने केलेल्या त्या क्रियांमुळे त्याला एकतर उच्च लोक प्राप्त होतो. असं या रजधैर्यवानाची कथा आहे.
रजधैर्यवानामध्ये रजधैर्यवान हा मूळ न सोडता जो सत्वधैर्याचा कळस करतो, काय करतो बघा, हा फरक नीट लक्षात घ्या तुम्ही. रजधैर्यवानाचं मूळ न सोडता, म्हणजे पतंग कशी असते, पतंगाची दोरी कुठे असते, जागेवरच असते. आणि पतंग कुठे जाते, आकाशात. आता पतंग आकाशात आहे का जागेवरच आहे? खरं पाहिलं तर पतंग कुठे आहे, जागेवरच आहे. पतंग तुटली म्हणजे ह्या जागेवर असलेला दोरा जर तोडला मधून कुठूनही, तर ती पतंग उडाली. आता उडाली का, उडाल्यासारखी वाटते पण उडालेली नाही, नाही का, बरोबर का नाही? तसं आपण घरातून उडून जातो, आपण इकडे फिरतो तिकडे फिरतो, पण आपलं दोर कुठं बांधलेलं राहते कायम, घराशी. म्हणून संध्याकाळी कुठे येतो, घरात. आपली दोर तुटते काय, पतंगाला ची दोर तरी दिसते, पतंगाचा दोरा दिसतो, लांबून बघितलं तर पतंगाचा दोरा दिसत नाही, बरोबर का? तसा आपला दोराही दिसत नाही. पण आपण जे आता इकडे भरारी घेऊन तुम्ही इथपर्यंत आले घरातून, पतंग तुमचा उडत इथपर्यंत पोहोचला, सत्वधैर्य दाखवले तुम्ही, तरी सुद्धा तुमचा दोरा कुठे आहे, मूळ कुठे बांधलेला आहे. तोडू का, तोडला तर तोडले तर तुम्ही मुक्त, पण तो दोरा तोडत नाही, नाही का? असो, तर दृष्टांतामध्ये काय, जसा तो दोरा बांधलेलाच राहतो तसा रजधैर्यवान त्याचं मूळ न सोडता सत्वगुणाची भरारी घेत राहतो. भरारी घेतो 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 किती ब्रह्मदेवापर्यंत जाऊ शकतो तो. म्हणजे रजगुणाचा म्हणजे रजधैर्याचा त्याग न करता सत्वगुणाचं धैर्य वाढवतं राणे 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 राणे. याचा टोक म्हणजे ब्रह्मदेव. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा मुळात रजगुणी आहे, उत्पत्ती करावी अशी त्याची प्रमुख इच्छा आहे, म्हणून तो ब्रह्मदेव आहे. विष्णू हा पालन पोषण करावं या गुणाने युक्त आहे, मुळात त्याचा रजगुण आहे त्याच्यामध्ये. कारण पालन पोषण करावं असं वाटणं यालाच रजगुण म्हणतात, पण पालन पोषण करावं असं वाटणं हे सात्विक क्रिया आहे, म्हणून विष्णू हे सत्वगुणाचं आहे. पण विष्णूचं मूळ सुद्धा रजगुण, रजधैर्य आहे विष्णूकडे. विष्णू हा रजधैर्यवान आहे, ब्रह्मदेव सुद्धा रजधैर्यवान आहे, आणि शंकर सुद्धा रजधैर्यवान आहे. तुम्ही म्हणताल तर एखादा सोडा, एखाद्याला तरी सोडा, काय सोडायचं एखाद्याला? आणि या देवांचा जो देव आहे तो त्रिगुणातीत आहे. काय, या देवांचा देव काय, त्रिगुणातीत आहे. जसं तुम्ही एकदम संसारामध्ये फार रमलेल्या माणसाला, म्हणजे ज्याला कुठल्याही परमार्थाचा गंधच नाही परमार्थ म्हणजे काहीतरी असतो असा विषय ज्याला माहित नाही, फक्त घरदार बायका पोरं यांच्या संसारामध्ये रमलेला आहे, अशा माणसाकडे गेले आणि त्याला विचारलं, काय रे बाबा मी ज्ञानेश्वरी वाचू का नको वाचू, मला सांगा तो काय म्हणेल, काय म्हणेल, काय म्हणेल, अरे रोज वाच असं म्हणेल. त्याला तुम्हाला हे ज्ञानेश्वरी काय असते, त्याला पहिला प्रश्न काय राहील, ज्ञानेश्वरी. अरे मग त्याच्याकडे उत्तरच नाही तुमच्या प्रश्नाला. तुम्ही रजगुणामध्ये, तो रजगुणामध्ये, दोघंही रजगुणामध्ये, तुम्ही सत्वगुणासाठी प्रयत्न करताय. अशा माणसाला जाऊन विचारलं की ज्याला त्या सत्वगुणाच्या संबंध नाही, म्हणजे सत्वधैर्याचा त्याच्याकडे कुठलाही संबंध नाही, अशा माणसाला विचारलं तुम्हाला काय शिकवणार, तो काय सांगणार आहे, काही सांगणार नाही. पण त्याच्याऐवजी असं करूया की एखादा दुसरा एक रजधैर्यवान मनुष्य आहे संसारामधला, आणि तो कधी कधी आपल्या देवळामध्ये जातो, नमस्कार करतो, कधी कधी जातो घरात, रोज देवाची पूजा करतो, उदबत्ती लावतो, देव खंगाळून काढतो, सगळे व्यवस्थित यथासांग पूजा करतो, स्नान संध्या करतो, असं धरूया. बाकी तो काही करत नाही, पण हे जे काही नित्य नियम त्याचा आहे ते तो करतो. आता अशा तो कुठलाही शास्त्र अभ्यास करत नाही. आता अशा माणसाकडे तुम्ही गेले, तो पक्का संसारी आहे, म्हणजे पक्का रजधैर्यवान आहे, पण फक्त हे सगळ्या क्रिया तो सहज करतो. आता त्या माणसाला जाऊन तुम्ही विचारले मी ज्ञानेश्वरी वाचू का, तो काय म्हणेल, तो म्हणेल का नका वाचू, तो म्हणेल चांगलं आहे वाच, काय म्हणेल. आता तो कोण आहे, तो काय सत्वधैर्यवान आहे का, नाही, तो रजधैर्यवान आहे, पण त्याच्यामध्ये थोडं सत्वधैर्य आहे, थोडंच आहे, प्रमाण किती असू द्या, पण तो तुम्हाला सांगेल ज्ञानेश्वरी वाच. मग तुम्ही त्याला दुसरा प्रश्न करा, त्याला विचारा की मी ज्ञानेश्वरी किती वेळ वाचू, तो काय म्हणेल, वाच, सकाळी आंघोळ केल्यानंतर 100-1 वेळ वाच बाबा, किंवा 10-15 मिनिट वाच, 5 मिनिट, तुझं नोकरीचं टायमिंगचं बघ कधी आहे, म्हणजे कसं आहे,
मग त्याला तुम्ही तिसरा प्रश्न करा, मग मी समजा अर्धा दिवस वाचली तर चालेल काय? तर मग तुझं डोकं आऊट झालंय काय? तो काय म्हणेल, जो माणूस म्हणत तुम्हाला ज्ञानेश्वरी वाच, त्याला जर तुम्ही म्हणले की अर्धा दिवस वाचू का, तो काय म्हणेल, तुझं डोकं आऊट आहे काय? अरे बावळटा, ज्ञानेश्वरी कधी वाचावी? रोज सकाळी आंघोळ करावी, आंघोळ केल्यानंतर स्वच्छ आपलं आसन वगैरे घालावं, तिथे बसावं, ज्ञानेश्वरीचे 100 ओव्या वाचाव्या, देवाला बत्ती, ते काय देवाबत्ती करावी, आपलं उठावं, उरकावं आणि कामाला जावं, दिवसभर नीट व्यवस्थित काम करावं, घरी यावं, चहा बी प्यावा, घरच्या सगळ्यांची व्यवस्था नीट करावी, वेळ मिळाली तर रात्री झोपताना 5-10 वेळा 100 वेळा वाच. अर्धा दिवस वाचू का? तो काय सांगेल, तुझं काय डोकं आऊट आहे का? बघा फरक काय. आता एखादा जर तुम्ही याचप्रमाणे ज्याचं सत्व धैर्य जास्त अधिक 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 असतं त्याच्याकडे गेले, तर एखाद्या महाराजाकडे गेले, महाराजाला म्हटले, महाराज फारच महाराज सत्व धैर्यवान असेल, तर त्या महाराजाला विचारलं, महाराज मी ज्ञानेश्वरी दिवसभर वाचू का? नाही, अर्धा दिवस वाचू का? महाराज म्हणते, अरे वेड्या, तुला ना अर्धा घडी रिकामा राहू नकोस. काय रिकामा अर्धा घडी राहू नकोस? किती वेळ विचार करशील? क्षणाक्षणा करा हाच विचार, तरावया पार भव सिंधू, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवळी, रिकामा अर्ध घडी राहू नकोस. तू अर्ध घडी सुद्धा रिकामा राहू नको, हेच कर, असं तुला कोण सांगतील? महाराज सांगतील. बघा फरक बघा काय. पण एक लक्षात घ्या, जेव्हा सत्व धैर्य एखाद्याकडे असतं, त्याच्या प्रमाणानुसार तो तुम्हाला कधी करू नको असं म्हणणार नाही. पण ज्याच्याकडे नुसतं रज धैर्य आहे तो तुम्हाला कधी सांगू शकणार नाही. मग मला सांगा, हे ईश्वर म्हणजे ईश्वर वर्गामध्ये असलेले म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू, शंकर यांना जर तुम्ही म्हणले की महाराज किंवा हे देवा मी परमार्थ करू का नको करू, ते काय म्हणतील? मला सांगा, ते काय म्हणतील तुम्हाला? आता आपण सत्व टोकाला गेलो, फार सत्व धैर्याचे टोक म्हणजे हे लोक आहेत. मग यांच्यापर्यंत गेलो आणि त्यांना विनवणी केली की भगवान विष्णू तुम्ही मला सांगा मी परमार्थ करू का नको करू. ते काय म्हणतील? हे बावळटेस काय, जा परमार्थ कशाला करतो, घरदार संसार बघ की, मुलं बाळानं आपलं नोकरी कर, कशाला विनाकारण नादी लागलाय परमार्थाच्या, असं म्हणतील. काय म्हणेल भगवान विष्णू? फार हुशार आहेस, फार चांगला आहेस, कर. काय म्हणतील? हे देवाधिक तुम्हाला सांगतील परमार्थ कर. जसं हा मनुष्य मागाशी तुम्हाला दाखवलेला सांगितलं, तो म्हणेल ना कर, वाचण्याने. पण एका ठराविक वेळेला तो म्हणेल हे काय करतोस, बरोबर. तसं या देवाधिकांना जर जाऊन तुम्ही विचारलं, त्यांची जर उपासना तुम्ही केली आणि जर तुम्हाला सगुण साक्षात्कार झालाच झाला, तर त्यांना विचारलं की मी परमार्थ करू का, ते म्हणतील खरंच तू कर, करायला पाहिजेस. म्हणून हे देवाधिक आपल्यासाठी वाईट नाहीत. म्हणजे ज्याला ज्ञानेश्वरीचा गंधच नाही असा रज धैर्यवान पुरुष, त्याच्यापेक्षा स्नान संध्या करणारा रज धैर्यवान पण सत्व धैर्य थोडंसं असलेला पुरुष आपल्याला उपयोगाचा आहे. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर हे देव आपल्याला उपयोगाचे आहेत. ते आपल्याला सांगतील की बाबा रे तुझं सत्व धैर्य तू वाढव. काय कर? सत्व धैर्य वाढव. म्हणून ते उपयोगाचे आहेत. म्हणून त्यांची उपासना शास्त्रामध्ये सांगितली. आलं लक्षात? म्हणून त्यांची उपासना करावी की नाही करावी? मग त्यांचा आश्रय करावा का नाही? करावा त्यांचा आश्रय. त्यांचा आश्रय केला की तुमचं सत्व धैर्य वाढायला मदत होणार आहे. म्हणजे ज्याला ज्ञानेश्वरीचा गंधच नाही अशा माणसाच्या सानिध्यात राहण्यापेक्षा स्नान संध्या करणाऱ्या एखाद्या माणसाच्या सोबत राहिलं तर चांगलं आहे. याच नियमाप्रमाणे स्नान संध्या करणाऱ्या माणसाच्या सोबत राहण्यापेक्षा विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव यांच्या सानिध्यात जाणं हे कधी चांगलं. म्हणून साधारण माणसाने इथे भूलोकात राहण्यापेक्षा वैकुंठाला गेलेला चांगला. म्हणून साधू संत सांगतात की बाबा वैकुंठाला जा, कैलास लोकाला जा. जात नाहीत लोक, पण कमीत कमी तसा प्रवास करा. पण हे सुद्धा जेव्हा मूळ प्रश्न येईल तेव्हा हे सुद्धा म्हणतात तुझं डोकं आऊट झालंय काय. पण ते कळायला तुम्हाला फार वेळ आहे. तुम्हाला ते कळणार नाही. मी काय सांगतोय कळायचं नाही. संसार चक्रातून बाहेर पडण्यासाठी ते सुद्धा म्हणतील अरे कशाला रे, जाऊ दे ना, कर ना, मस्त तुला देतो ना मी माझं ऐश्वर. ये ना सलोक, ये ना समीप, ये ना स्वरूप, ये ना सृष्टी मुक्ती देतो ना तुला. काय याच्यासारखं ऐश्वर आहे बघ, भोग. असं कोण म्हणेल? ते म्हणेल. आणि मग तिथे खरी सत्व धैर्य लागतं. सत्व धैर्य म्हणजे काय? पुन्हा जन्म मरण नाही, पुन्हा या चक्रामध्ये अडकायचं नाही. पण हे धैर्य शक्यतो कोणाला नसतं. अरे जे रज धैर्यामध्ये पिचलेले आहेत त्यांना सत्व धैर्याचा कळस कसा गाठता येईल? पण जेव्हा केव्हा तुम्हाला हा सत्व धैर्याचा कळस गाठता येईल, तो कळस म्हणजे मी फक्त ब्रह्माशी घेणं ठेवतो. ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ म्हणजे एक ब्रह्मच ज्याच्यामुळे
जन्म मरणाचा फेरा चुकतो, त्या एका ब्रह्माच्या ज्ञानामध्येच मला घेणं देणं आहे, असं धैर्य जेव्हा येईल तेव्हा ते खरं सत्वधैर्य आहे. आणि त्या सत्वधैर्याला शुद्ध सत्वधैर्य म्हणतात. हा शुद्ध सत्वगुण आहे, सत्वगुण नाही, तो शुद्ध सत्व झाला. जेव्हा तुम्हाला ईश्वर पदाच्या पेक्षाही पुढचं धैर्य तयार होईल तेव्हा ते शुद्ध सत्वधैर्य आहे. आणि हे धैर्य फार उपयोगाचं. आणि हे सगळे तिन्ही प्रकारचे धैर्य, हे जे तिन्ही प्रकारचे धैर्य आपण पाहतोय, हे तिन्ही प्रकारचे धैर्य असतात कुठे? तुम्ही यापैकी कुठल्या धैर्यात मी तुम्हाला सविस्तर सांगितलंय. काय करायचं हा प्रश्न तुमचा आहे. पण हे तिन्ही प्रकारचे धैर्य एका मनामध्ये असतात. मनाच्या बुद्धीच्या ह्या वृत्ती आहेत. हे धैर्य कुठे असतं? बुद्धीवर असतं. तुका म्हणे आम्ही बळी विरगाढे. काय विरगाढे पाहिजे इथे, कोणाचंही काम नाही. हे धैर्य या इथपर्यंत गेलं पाहिजे. आणि हे कसं जाईल? ते तसं धैर्य व्हावं यासाठी असे धैर्यवान लोकांचा आपल्याला काय केला पाहिजे? संग केला पाहिजे. मेंगळट लोकांचा संग करून काय उपयोग नाही का? जसं एखाद्या राजाला लढाई करायची असेल, त्याने सगळे सैन्य जमा केलं, त्याला विचारलं काय रे किती सैन्य आहे तुझ्याकडे? तो म्हणला माझ्याकडे 1000 लोक आहेत. 1000 लोक आहेत. झुरळ पाहिलं की घाबरून पळून जातात. 1000 लोक सैन्य गोळा केलं आणि झुरळाला पाहून पळून जातात. ते सैन्य लढाई करील काय? उपयोग नाही ना. घरात 10 माणसं आहेत पण समोरून एक चोर आला तर घाबरून जातात. मग याचा उपयोग काय? उपयोग नाही. सैन्य किती आहे हे कशावर अवलंबून आहे? त्यांच्या धैर्यावर अवलंबून आहे. म्हणजे कदाचित 1000च्या ऐवजी 100च असतील पण 100चं धैर्य 10,000 प्रमाणे असेल असं पण असू शकतं. अर्जुन हा महारथी वगैरे हे सगळे महारथी वीर आहेत असं आपण का म्हणतो? कारण तो आहे एकच पण त्याचं धैर्य 10,000 मारणार आहे. हे जसं आहे त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा आपल्यामध्ये काय पाहिजे? धैर्य आलं पाहिजे. आणि असे धैर्य ज्यांच्याकडे सात्विक धैर्य आहे अशा लोकांचा संग केला पाहिजे. ज्यांच्याकडे सात्विक धैर्य नाही अशा लोकांचा संग करून उपयोग नाही. नक्की हे अवघड आहे. कारण की जास्तीत जास्त लोक हे रजधैर्यामध्ये असतात. म्हणून रजधैर्यवान लोकांचा संग आपल्याला आहे. आणि या रजधैर्यवान लोकांच्या संघामधून जर एखाद्याला कोणाला सत्वधैर्यवान व्हायचं असेल तर फार कठीण आहे. नव्हे तमधैर्यवान व्हायचं असेल तरी फार कठीण आहे. बरोबर. दोन्ही धैर्य होणं कठीण आहे. सत्वधैर्यवान होणंही कठीण आहे आणि तमधैर्यवान होणंही कठीण आहे. पण आता जगामध्ये तर असं दिसतं की एखाद्या महाराज प्रवचन द्यायला आले तर लाख लोकांचा पॅन्डॉल टाकलेला असतो. हजारो लोक प्रवचन ऐकायला बसतात का नाही? का नाही बसत? तुम्ही आता पाहताय का नाही टीव्हीवर तुम्हाला दिसत असेल इकडे हे महाराज आले आणि लाख लोक बसले ऐकायला. रामकथा, नंतर काय भागवत कथा, आणि हजारो लोक ऐकतायत आणि सगळे पार त्या तल्लीन झालेत भगवंत प्रेमामध्ये. असं दिसतं का नाही? हे कसले ते उडालेले पतंग आहेत, दोरी खाली जागा आहे त्यांची. हे कसले पतंग आहेत सगळे? हे 1000 जमा झालेले. हे कसले आहेत? नाही जरीच दिसत असले आता सत्व धैर्यवाले तरी सुद्धा त्यांचं मूळ कुठं आहे? मूळ दोरी त्यांची कुठं आहे? तुम्ही इथे आले आणि बायकोची काळजी लागली असेल तर बायको घरी गेल्यावर काय म्हणणार आहे आता? तर तुमचं मूळ कुठं आहे? कुठं आहे मूळ? म्हणजे तुम्ही जरी इथे आले आता ते 1000च्या ऐवजी समजा 100 लोक असतील, 1000 नाही तर 100 धरा, पण हे 100 खरंच सत्व धैर्यामध्ये आली की काय? असं होईल का? असं होणार नाही. पण असं करण्यासाठीच आपल्याला परमार्थ करायचं. परमार्थ कशासाठी करायचं? भगवत प्राप्तीसाठी परमार्थ आहे. आणि भगवत प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा गुणातीतता ही भगवत प्राप्ती. अर्थात तिथपर्यंत आपल्याला जायचं, तो विषय लांब आहे. परंतु आज या ठिकाणी हे लक्षात घ्या की धैर्य हा जो धर्म आहे, धैर्य ही जी बुद्धीची वृत्ती आहे, ही धैर्य वृत्ती तुमच्यामध्ये असायला पाहिजे. कुठलं धैर्य तुमच्यामध्ये असायला पाहिजे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. कोणाचा प्रश्न आहे तो? तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुठल्या धैर्याने काय होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं. रज धैर्याला टिकवून सत्व धैर्य कितीही वाढवलं तरी सुद्धा संसार संपत नाही. म्हणून ज्या मार्गीचा कापडी महेश अजूनी, हे चक्र संपत नाही. का? कारण की रजधैर्याचा शेवट होत नाही. रजधैर्याची दोरी कापल्याशिवाय सत्वधैर्य हे शुद्ध सत्वावर जात नाही आणि गुणातीत्यवर जात नाही. तमधैर्याच्या माणसाने तमधैर्याचं मूळ सोडलं नाही, दोरी सोडलीच नाही, आणि तो जरी रज आणि सत्वधैर्यात गेला तरी तो आहे कुठे? बघा, 3 गुणामध्येच खेळ आहे. तमधैर्याचा मनुष्य तमधैर्याची दोरी कापत नाही आणि मग तो देवळात येतो
नाही का, तामसी मनुष्य देवळात येतो, देवाला पाया बिया पडतो, 4 बोटामध्ये 5 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या, गळ्यामध्ये सोन्याचे गोप, गुंडगिरी करून असं करून काहीतरी लोकांना मारून लांडेला बड्या करून तम कार्य करून तो येतो आणि देवळात शंकराच्या पिंडीवर बेलफूल वाहतो. आता मला सांगा, हा किती सात्विक आहे, किती सात्विक आहे, दिसतो का नाही सात्विक? असा मनुष्य देवळात आल्यानंतर सात्विक वाटतो का नाही? का नाही येतो सात्विक? आता देवळात आला म्हणजे सात्विकच आहे. आमच्या प्रवचनाला काही पुढारी बिडारी लोक असे काहीतरी मध्येच बसून येतात. मी विचार करतो हा सात्विक झाला की काय, पण मी त्याची दोरी पाडतो कुठं अडकलेली आहे. तर तो काही सात्विक होत नाही. म्हणजे तम मूळ हे न सोडता रज आणि सत्वाकडे जाता येतं बरं का. धैर्य ते दाखवता येतं, निर्माण करता असतं धैर्य तेवढं. म्हणजे तम धैर्यवान मनुष्याला रज धैर्य आणि सत्व धैर्य असतं, आणि तो कधी कधी ते प्रगटही करतो. जसं देवळात जाऊन ते प्रकट करतो का नाही, तसा रज धैर्यवान मनुष्य कधी कधी सत्व धैर्य प्रकट करतो, पण त्याचं रज धैर्य सोडतो काय? तसाच रज धैर्यवान मनुष्य कधी कधी तम धैर्य दाखवतो, पण तो रज धैर्य सोडतो काय? नाही का, सोडतो काय? सोडत नाही. तसाच सत्व धैर्यवान सुद्धा कधी कधी रज आणि तम धैर्य दाखवतो, पण तो सत्व धैर्य सोडत नाही. हे सत्व धैर्यवानाची पण तीच कथा आहे. म्हणजे असे तिघेही 3 गुणामध्ये इकडून तिकडे उड्या मारत राहतात, पण मूळ धैर्य सोडतच नाही. काय करत नाही? सोडत नाही. आणि म्हणून त्या तिघांचाही संसार मस्तपैकी सुरू आहे. अख्खं जगत हे त्रिगुणात्मक 3 धैर्यामध्ये सुरू आहे. 3 धैर्य टिकलं म्हणून संसार टिकलाय. आणि तुमचा संसार टिकवायचा का नाही हे तुमचा प्रश्न आहे. या धैर्याला टिकून आपला संसार टिकवावा का हे धैर्य संपून आपला संसार मोडावा, हा आपला प्रश्न. या संसारातून जेव्हा आपण बाजूला जाऊ तेव्हाच आपल्याला भगवंत जवळ करेल. मग तुम्ही म्हणाले की भगवंताने जर संसार निर्माण केलाय तर नाही का, हा संसार कोण निर्माण केलाय? भगवंताचा संसार आहे, भगवंतानेच निर्माण केलंय सगळं हे. मग आम्हाला मजा करू दे ना संसारामध्ये, तुम्हाला काय अडचण आहे? नाही का, असे बरेच लोक म्हणतात संसार कोणाचा आहे हा? बायका पोरं कोणाच्या कृपेने झाली? कोणाच्या कृपेने झाली? वर काय लिहिलेलं असतं पत्रिकेवर? कोणाच्या कृपेने झालेली असतात बायका पोरं? पोरगा झाला तर पहिला पेडा कोणाला ठेवतो? म्हणजे कोणाच्या कृपेने पोरगा होतं? त्याच्याच कृपेने सगळं चाललंय ना. मग तुम्ही आम्हाला काय शिकवतात धैर्य सोडा म्हणून? असे लोक विचारतात. तुम्ही विचारत नाही डायरेक्ट मला, पण इनडायरेक्टली तुमच्या मनात तो प्रश्न असेलच. जर सगळंच भगवंताने निर्माण केलंय तर मग हा भगवंताचा संसार सोडण्याचं धैर्य आम्ही का दाखवावं? नाही का, असा प्रश्न आहे ना. भगवंतापासूनच जर जगत निर्माण झालं तर भगवंतापासून निर्माण झालेलं जगत सोडण्याचं धैर्य आम्ही का दाखवावं, हा एक मोठा प्रश्नच आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणालाही न सापडल्यामुळे सगळे लोक संसार करतात, आहे की नाही. आणि कुठल्याही महाराजालाही याचं उत्तर देता येत नसल्यामुळे, महाराजालाही त्याचं उत्तर काय देता येणार? महाराज तरी काय म्हणणार आता, काय बोलायला, नाही का. म्हणून महाराजाला याचं उत्तर देता येत नाही, म्हणून लोक म्हणतात महाराजही निरुत्तर झाला म्हणून आपला संसार करणं योग्य आहे, नाही का. महाराज सुद्धा निरुत्तर झाल्यामुळे आपला संसार करणं काय योग्य आहे. जर देवानेच संसार निर्माण केला असेल, देवाचाच जर हा संसार असेल, या संसारात पासून बाजूला जाण्याचं धैर्य दाखवणं हा देवाच्या विरुद्ध केलेला तुम्ही अपराध आहे असं लोक म्हणतात, नाही का. आणि याच्यासाठी या प्रश्नासाठी महाराजांकडे पण उत्तर नाही. यासाठी काय महाराजांकडे पण उत्तर नाही, मग करावं काय? म्हणून लोक संसार करतायत, दुसरं काय कारण आहे नव्हे. काही महाराजांकडे याचं उत्तर आहे, पण ते तुमच्या पचनी पडायचं नाही. जेव्हा केव्हा तुमची तशी धैर्य येईल तेव्हा तुम्हाला ते महाराज उत्तर सांगतील. म्हणजे मी नाही बरं का, तो जो कोणी महाराज असेल, तुम्ही जेव्हा धैर्यवान व्हाल त्यावेळेस तुमच्या समोर तसे महाराज प्रकट होतील आणि ते महाराज तुम्हाला दाखवतील की बाबा रे, संसार सोडण्याचं धैर्य तू का दाखवावं, ठीक आहे ना. याचं उत्तर तुम्हाला आता लगेच कोणीतरी सांगेल असं समजू नका. ज्या दिवशी तुमची खरंच तशी स्थिती होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच ते सांगतील, आणि मग तुमचा संसार हा संपेल, संसार हा खेळ संपेल. संसार हा खेळ संपला की मग जन्म मरणाचा खेळ संपला, म्हणजेच संसार संपला. अशा प्रकारे तुम्ही धैर्य या शब्दाचा अभ्यास केलेला आहे. धैर्य म्हणजे बुद्धीची एक वृत्ती आहे, पण ही वृत्ती अशा 3 प्रकारे आपल्याला फिरवणारी आहे. आपण कसं फिरावं, कुठे फिरावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे त्याच्यामध्ये मी तुम्हाला याच्यात काही उत्तर सांगत नाही की असं करा तसं करा. वैयक्तिक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू
अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान